प्रत्याशी मुंबई या महाराष्ट्र के कई जगहों पर रहते हैं, खासकर किरीट सोमैया मालेगांव जाने की बात कर रहे हैं, वहाँ से SIR होने वाला है महाराष्ट्र में। तो विपक्ष कहता है कि आप अपनी सरकार को आईना दिखा रहे हैं कि आप ही आईना दिखाने की बात है कि आज आए नहीं, ऐसा नहीं। हमारी सरकार है तब है, ये शुरू से ये लोग आए हैं, बहुत दिनों से ये बसे, इन्होंने बोगस कार्ड बना लिए, बोगस रेशन कार्ड बना लिए, ID बना ली है। तो मुझे लगता है जो बोगस लोग जो बाहर से आए हुए हैं उनको बाहर निकालना ही चाहिए। इसमें तो कोई दो राय किसी के होने नहीं चाहिए, मुझे ऐसे लगता है। तो विपक्ष के पेट पे इतना दर्द क्यों हो रहा है, इतना दर्द क्यों हो रहा है? इन्होंने वोट बैंक बना के रखी है, बाहर से लोगों को लाना, उनको यहाँ पे इलेक्शन वोटिंग लिस्ट में उनका नाम दर्ज कर लेना, वोटिंग के समय तो ये सब इन लोगों का ही षड्यंत्र, मैं तो इसे कहूँगा। तो ये जो लोग बाहर से आए हुए हैं, अगर इनको बाहर निकालते हैं, जो फर्जी है, जो तो फर्जी पेपर बनाए हैं, तो इसमें गलत क्या है? ये तो होना ही चाहिए। भाऊ राज्यसभेच्या संदर्भात नाही, मला या बाबतीमध्ये अजून काही माहिती नाही, आता काय चाललंय, कोणाचं नावाला काय त्याच्या पक्षाचा प्रश्न पण आहे. सर, तपासाला खूप नावं आज रात्री बैठक आहे कोर कमिटीची, त्या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि आमच्याकडे पद्धत आहे, त्यानंतर वरती जातील नावं, केंद्राकडे जातील आणि तिथून त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. ते नाव ठरवण्याची आमच्याकडे कुठेही राज्यामध्ये पद्धत नाही. पण तपासाला सर खूप उशीर होतोय आणि अजितदादांच्या या सगळ्या प्रकरणाला तपासाला खूप उशीर होतोय, त्यामुळे शंकेचे घर हे वाढत चाललंय. यावर तुमचं काय म्हणणं? मला वाटतं कुठेही कोणी शंका घेण्याची गरज नाही, मी तो याबद्दलचा आहे. एवढा मोठा अपघात झालेला आहे, सगळा दिसतोय, बघितलेला आहे. त्या बाबतीमध्ये तर्क वितर्क भाव ठेवण्यापासून ठार केल्यापासून षड्यंत्रापासून आत्मघाती पायलट त्या ठिकाणी पाठवल्यापासून इतके गंभीर आरोप आणि इतके चुकीचे आरोप त्या ठिकाणी होत आहेत. वाटतं चौकशी सुरू आहे, लगेच 2 दिवसात चौकशी झाली तर तुम्ही एवढा थातूरमात्र चौकशी केली. ते परवा ऐकलं मोठे नेते म्हणतो की तुम्ही थातूरमात्र चौकशी करू नका, तात्काळ ते गुंडाळू नका. आता आपण म्हणताय की त्याला विलंब लागतोय. मला वाटतं अतिशय सखोल चौकशी सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून, सगळ्या एजन्सीच्या माध्यमातूम त्या ठिकाणी होते आहे आणि यातून सत्य काय असेल ते बाहेर येईल. ते ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत काही नाही. ज्या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, नहीं है कि भाई कोई गलत किसी 217 करोड़ को उठा ले. अगर ऐसा है तो इसकी भी जांच होगी. पिछले समय कुछ थोड़ी सी 2-4 के 5 सालों के लिए कंप्लेंट आई थी, उसके बारे में जो मैंने कलेक्टर को शिकायत की थी उसकी इंक्वायरी के लिए सांगा. भाऊ 22 जिल्हा परिषद हातात आलेलं पीक हे या ठिकाणी नष्ट होताना आपण बघतो आहोत. संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. चौकशी प्रशासन सर्वे करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. सर्वे होऊन, पंचनामे होऊन जे जे काही रक्कम समोर येईल, जी माहिती समोर येईल, तर तत्काळ शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत केली जाईल. भाऊ 22 जिल्हा परिषदांची निवडणूक पुन्हा एकदा लांबवर पडली आहे. ज्या ठिकाणी 50% मर्यादा ओलांडली गेली आहे, तिथे निवडणुका घेण्यास कोर्टानं स्पष्टपणे नकार दिला. आता सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्यावर आपण बोलणं काही उचित होणार नाही, पण मला वाटतं ज्यावेळेला मान्य सर्वोच्च न्यायालयाचं समाधान होईल त्यावेळेला ती परवानगी देतील. सर एयरपोर्ट पर मुंबई एयरपोर्ट पर किस समय में नमाज के देशातला राज्यांतर्गत सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प आहे. विदर्भातील शेतकरी असतील, पिण्याचं पाणी असेल, उद्योगासाठी सगळं पाणी आहे, यासाठी अतिशय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला जवळपास जी किंमत ही 95,000 कोटीपर्यंत आहे. यातून आपल्याला जवळपास 64 TMC पाणी मिळणार आहे आणि यातून विदर्भातले 8 जिल्हे आणि 38 तालुके हे त्यात कव्हर होणार आहेत. त्यांना या ठिकाणी पाणी मिळणार आहे. जवळपास 10 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. उद्योगांनाही पाणी मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याचे बहुतांशी प्रश्न या प्रकल्पामुळे या ठिकाणी सुटणार आहे आणि म्हणून मला वाटतं की हा अतिशय महत्त्वाकांक्षीचा प्रकल्प विदर्भासाठी त्या ठिकाणी आहे. आणि कालच परवाच त्याला कॅबिनेटमध्ये प्रशासकीय मान्यता मी दिलेली आहे. लवकर त्याचं टेंडरला सुरुवात होईल. इतर काही परवानग्या आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. काही 2-3 परवानग्या राहिलेल्या आहेत, त्यासुद्धा तात्काळ मी त्या ठिकाणी घेणार आहोत. पण मी पुन्हा सांगेल की विदर्भातला जो दुष्काळी भाग आहे त्यात विशेष करून जवळपास 8 जिल्हे त्याच्यामध्ये येतात. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, भंडारा असे 8 जिल्हे या नदीजोड प्रकल्पामुळे कव्हर होणार आहेत आणि म्हणून हा प्रकल्प विदर्भासाठी एक वरदान ठरणारा प्रकल्प आहे. नक्की किती भूसंपादन केलं जाईल, पुनर्वसन कशाप्रकारे केलं जाणार आहे लोकांच्या, आणि मदत कशाप्रकारे दिली जाणार आहे? यामध्ये नियमानुसार जी मदत आहे ती सगळ्यांना दिली जाईल. जवळपास 34,000 हेक्टर जमीन यामध्ये संपादित केली जाणार आहे. त्यामध्ये फॉरेस्टची जमीन आहे, खाजगी जमीन आहे, त्याच्यामध्ये जवळपास 20 किलोमीटरचं टनेल आहे. हे पाणी नेताना 20 किलोमीटर टनेलच्या माध्यमातून हे पाणी दिलं जाणार आहे. आणि
लवकरात लवकर हा प्रकल्प व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. याची जरी आपण मुदत 10 वर्ष म्हटली असली तरी पण टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प आम्ही पूर्ण करू आणि टप्प्याटप्प्याने मी पाणी देत 10 वर्षापर्यंत 100% हा प्रकल्प पूर्ण करू. यासाठी 60% खर्च आहे जवळपास 55,000 कोटीतला केंद्र शासन देणार आहे. 40% राज्य सरकार यावर खर्च करणार आहे. केंद्राची भरीव मदत या प्रकल्पासाठी होणार. साहेब गेल्या किती वर्ष या प्रकल्पाचं पाईपलाईन ज्यावेळेस इरिगेशन मिनिस्टर होते त्यावेळेसपासून आमची चर्चा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये बेसिकली कुठल्या अडचणी होत्या त्या सॉल्व्ह केल्या गेलेल्या आहेत. आणि तिसरा एक प्रश्न आहे की नाशिक इथे रिग्रूट करायला पण वेगवेगळ्या पद्धतीने रस्त्यावर लोक वेगवेगळे पदार्थ भेटतात. पण तुम्हाला हा मार्ग आहे आणि ॲक्सिडेंट तिथे होताना तुम्ही या संदर्भात सगळ्या लोकांना ते समृद्धी मार्गावर असं रोड आहे जवळपास 7,000 कोटी 7,500 कोटी रुपयाची किंमत आहे.